हेलो स्टूडेंट्स, 9th स्टैंडर्ड का आज का ये लेक्चर मराठी का है। थोड़ा सा मुझे देख के आप टेंशन में आए होंगे, तो टेंशन मत लीजिए। मेरा सब्जेक्ट मैथ्स 2 है, लेकिन एज पर टाइम टेबल आज आपका वीडियो जो था वो मराठी का था। और एक 4 दिन पहले ही मराठी के मैम जो है जिस बिल्डिंग में रहते हैं वहां पे एक कोरोना पॉजिटिव मिल गया है, तो इसीलिए उनका बिल्डिंग जो है तो थोड़ा सा 14 डेज के लिए क्वारंटाइन कर दिया है। तो थोड़ा सा ये जो लेक्चर है आज का, ये लेक्चर मैं लेने वाला हूँ। उसमें मैं एक पोएम पढ़ाऊंगा। ओके, ही कविता भी शिकवणार तुम्हाला। ही कविता शिकवल्याच्या नंतर पुढचा सर्व पाठ मराठीचा जे आहे ते मॅडम शिकवतील। ओके, अशोक पटेल क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आपले जे ठाकूर सर आहेत ते सध्या इथे अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे त्याच मॅडम शिकवतील। त्यांचं नाव आहे रेश्मा मॅडम। रेश्मा मॅडम तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतील, तुम्हाला शिकवतील। सध्या आजचा दिवस किंवा आय थिंक अजून एखादा वीक ओके तुम्हाला मराठीचे 1-2 लेसन मी शिकवेन आणि त्याच्यानंतर तुमचा पूर्ण सिलेबस रेश्मा मॅडमच शिकवणार आहे। तर हा मी प्रयत्न करतोय हे शिकवण्याचा। बघा मला कसं वाटतं ते आणि मग मला फीडबॅक द्या। जर आवडलं तर चांगलं बोला, मग सांगा। मी पुढचे मराठी लेक्चर तो थांबवेन जोपर्यंत मॅडम येत नाही। ओके, तर आज आपण बोलणार आहोत मराठी या विषयाची पहिली कविता। मराठी हा विषय तुम्हाला सुद्धा माहिती आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी हा विषय थोडासा कठीण जातो। कारण एवढं असतं, एकच असतं कारण की आपण मराठी हा विषय जास्त वाचत नाही। तुमचं वाचन कमी आहे। जर तुमचं वाचन जास्त असेल, वाचन चांगलं असेल तर हा विषय पण तुमच्यासाठी खूप सोपा आहे। कारण बाकी सब्जेक्ट तुम्ही करताच ना, इतर विषय मी करतात, ह्या विषयात तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तर प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की तुम्ही वाचन कमी करता। तुम्ही जर वाचलं तर मराठी हा विषय सुद्धा तुमच्यासाठी एकदमच सोपा आहे। ओके, चांगले मार्क्स तुम्हाला मिळू शकतात। सो या विषयाकडे पण जरा जास्त काळजीपूर्वक बघा। शब्द वाचा, त्याची वेलांटी, उकार, काना, मात्रा सर्व समजून घ्या। एकच शब्द आपण 10-15 वेळा बघत राहिलो तर तो शब्द आपल्या डोक्यामध्ये बसतो आणि मग आपण त्याच पद्धतीने लिहितो। ओके, सो त्याच्यामुळे वाचन जास्त करा, मराठीचं वाचन जास्त करा, जेणेकरून तुमचा मराठी हा विषय सोपा होईल। कम द पॉइंट, काल तुमचं इंग्लिशचं लेक्चर झालं, तुम्हाला सांगितलं होतं की लँग्वेजवर जास्त लक्ष द्या, इंग्लिश ग्रामरवर लक्ष द्या, त्याच पद्धतीने मराठीचं ग्रामर याच्यावर पण जास्तीत जास्त लक्ष द्या। लँग्वेजला थोडंसं सिरियसली फॉलो करा, रेग्युलरली अभ्यास करा। ओके, आणि आपले व्हिडिओज बघितल्यानंतर त्याशी रिलेटेड जे एक्स्ट्रा होमवर्क आहे ते पण करायला घ्यायचं आहे। आज तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर येतील, जसे काल इंग्लिशचे होते, आणि काही ग्रामरचा बेसिक ग्रामर तुम्हाला पाठवलं जाईल, जसे समान शब्द, विरुद्ध शब्द, याचा तुम्हाला एक व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवला जाईल, तो पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। ओके, तर आपण आता पहिली कविता बघूया, संतमाली। त्यातला पहिले 2 पाठ आहेत, एक भेटी लागी जीवा आहे आणि दुसरा पाठ आहे संत कृपा झाली। ओके, तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये भेटी लागी जीवा बघणार आहोत। भेटी लागी जीवा म्हणजे काय? तुझ्या भेटीसाठी माझा जीव जो आहे, भेटी लागी म्हणजे भेटण्यासाठी माझा जीव जो आहे तो आतुर झालेला आहे। म्हणजे तुला भेटण्याची माझी खूप इच्छा निर्माण झालेली आहे। ओके, असं कोण कुणाला सांगतोय? सो वैसा मत सोचो। ओके, याच्यात कोण कुणाला सांगतोय? संत तुकाराम महाराज। संत तुकाराम महाराज हे आपल्या देवाला म्हणजे विठ्ठलाला सांगतायत की तुझं दर्शन घेण्यासाठी माझा जीव जो आहे तो कासावीस झालेला आहे, तुला भेटायची खूप इच्छा निर्माण झालेली आहे। ओके, वैसा मतलब मत निकालो, ये अलग है। ओके, तो त्याचा अर्थ असा होतो। संत तुकाराम, त्यांना आपण संत तुकाराम म्हणतो, त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा अंबिले म्हणजेच मोरे। ओके, त्यांचा जन्म झाला 1608 आणि 1650 त्यांचा मृत्यू झाला। 42 वर्षात, बघा 42 वर्षामध्ये त्यांनी असं काय करून गेले की आज त्यांच्या कविता, त्यांचे अभंग आज आपल्याला पुस्तकामध्ये, त्यांच्या कॅसेट्समध्ये, तुम्ही आता भेटी लागली जेव्हा तुम्ही गाणं ऐकलं असेलच, रेकॉर्डिंग होतात, म्हणजे त्यांचं नाव जे आहे त्यांनी अमर करून गेले। आजही लोक त्यांना खूप मान सन्मानाने त्यांच्याकडे बघितलं जातं, संत तुकाराम महाराजांना। मग हे का केलं त्यांनी? कारण त्यांनी प्रॅक्टिकली
प्रॅक्टिकल जे चालू आहे त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलं, त्याच्यावरती त्यांनी विचार केला आणि त्यांचे जे विचार आहेत ते त्यांनी अभंगातून लोकांसमोर मांडले. लोकांना, काही लोकांना कोणतेही विचार, तर माझे पण विचार तुमच्यापैकी काही जणांना आवडतील, काही जणांना नाही आवडणार. मी मराठी शिकवतो, हे काही जणांना आवडेल, काही जणांना नाही आवडणार. इट डिपेंड करतं. तसंच त्यांचं होतं, जसे त्यांचे चांगले चांगले बोलणारे होते तसेच वाईट बोलणारे सुद्धा होते. ओके, म्हणून आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यांनी हा विचार सुद्धा केला की माझ्याबद्दल कोणी वाईट बोललं काय करेल. त्यांनी फक्त आपलं काम केलं. कोणासाठी? या लोकांसाठी, त्या समाजातल्या लोकांसाठी त्यांनी हे काम करत गेले. या समाजामध्ये जे काही वाईट गोष्टी चालू होत्या त्या वाईट गोष्टींवरती त्यांनी खूप संशोधन करून, त्याच्यामध्ये विचार करून आपले विचारले अभंगातून मांडले की वाईट आहे याच्या मार्गाने लागू नका. जे पूर्वीचे संत होते त्यांचं एकच म्हणणं होतं, प्रत्येक माणसासाठी एकच म्हणणं होतं की जर तुम्हाला कोणाची मदत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाची मदत करा. लोकांनीच लोकांची मदत करायची असते. तुमच्या मदतीसाठी दुसरा कोणीही धावून येणार नाही. ओके, देव आहेच, पण देव पण तेच म्हणतो की देव काय म्हणतो, जर तू कष्ट केलेस तरच तुला फळ भेटणार. तू असाच बसून राहिलास तर मी तुला प्रसन्न होणार नाही. मी तुझ्यावरती प्रसन्न तेव्हाच होणार ज्या वेळेला तू काहीतरी करून दाखवशील. आपण नेहमी लक्षात ठेवायचं, भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की कर्म करो और उसकी जो फल है उसकी अपेक्षा मत करो. ओके, क्या मिलेगा ये मत सोचो, खाली कर्म करते जाओ. जर तुम्ही चांगली कामं केली तर तुम्हाला नक्कीच फळ भेटणार. जर तुम्ही आज चांगला अभ्यास केला तर तुम्ही हा विचार न करू की या अभ्यासाचा 9वीला काय उपयोग होईल, 10वीला काय उपयोग होईल. नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे काही शिकतो त्याचा उपयोग कुठे आणि कसा होईल काही सांगू शकत नाही. कोणताही व्यक्ती डायरेक्ट सायंटिस्ट होत नाही, कोणताही व्यक्ती डायरेक्ट टीचर होत नाही. त्यांनी जे काही अभ्यास केलेले असतात त्या अभ्यासाच्या जोरावरच ते त्यांची पदवी घेतात, म्हणजे डिग्री घेतात. डायरेक्ट असं कोणी होत नाही. म्हणून तुम्ही हा विचार न करू की अरे हा लेसन मी वाचता याचा उपयोग काय, किंवा मी हा पाठ करतो याचा उपयोग काय, असा विचार आपण नाही करायचा. आपण फक्त आपलं काय करायचं, कर्म करायचं. ओके, मग कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, फळ तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळणार. ज्या ठिकाणाहून तुमची अपेक्षा नसेल तिथून सुद्धा तुम्हाला इतकं मिळेल की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. म्हणून फक्त काय करायचं आहे, कर्म, तुमचं काम. आता एक काम म्हणजे काय, तुम्ही कोणा स्टुडंट आहात, विद्यार्थी आहात, तुमचं काय काम आहे, तुमचं काम एवढंच आहे की अभ्यास करायचा, बाकी काहीही काम नाही. अभ्यास करा, चांगले गुण अंगात घेऊन या. ओके, वाईट गुणांना बाजूला ठेवा, चांगलं काम करा, आई वडिलांचं ऐका, त्यांना प्रेम द्या. खूप गरज आहे आता, या सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वच घरी बसलेले आहेत, सर्वच टेन्शन मध्ये आहेत. मग आई वडील त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही पण तुमचं काम करायचं आहे. ओके, याचा चांगला उपयोग करून घ्या. अभ्यासासाठी वाचन वाढवा, अनेक पुस्तकं वाचा, इतर पुस्तकं वाचा, इतर स्टँडर्डची पुस्तकं वाचा, काही प्रॉब्लेम नाही, पण वाचन कंटिन्यू राहू दे. ओके, चला आपण आता सुरुवात करूया. संत तुकाराम महाराजांबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील हे संत कवी. वारकरी संप्रदाय म्हणजे काय, जे दर वर्षाला पंढरीची वारी करतात, म्हणजे जे पंढरपुरात जातात, पंढरीचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेतात, त्यांना वारकरी म्हणतात. ओके, वारकरी लोकांच्या गळ्यामध्ये माळ असते, त्याला माळकरी पण म्हणतात. ओके, मग वारकरी संप्रदायातील हे कोण आहेत, संत कवी आहेत. म्हणून यांच्या अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन जास्त असतं. ओके, दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. दांभिकता म्हणजे फोर्स करणे, एखाद्या गोष्टी फोर्स करणे. तर उदाहरणार्थ समजा आपण देवाची भक्ती करतो, देवाची भक्ती प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो, पण ज्या वेळेला पूजा करायची असते तेव्हा भटजी काय म्हणतात की हे लागेल, ते लागेल, ते लागेल, ते लागेल, एवढा हार लागेल, तेवढा कापड लागेल. ह्या गोष्टी करणे म्हणजे दांभिकता, म्हणजे फोर्स करणे. असं नाहीये, देव असं म्हणत नाही की आम्हाला या सर्व वस्तू पाहिजे. असं नाही की जीवदाच्या मंदिरात जायचं असं तुम्हाला प्लेट घेऊनच गेलं पाहिजे 150 रुपयाची. नाही, असं काही नाही आहे. तुमच्या मनात फक्त काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे, देवाबद्दल श्रद्धा पाहिजे. तुम्ही जाऊन फक्त हात जरी जोडले तरी देव तुमच्यावर प्रसन्न होणार. असं नाही आहे की गरीब माणसाला देव पावत नाही, फक्त श्रीमंतांना पावतो, असं काहीही नाही आहे.
देव सर्वांना पावतो, देवासाठी सर्व समान आहे. ओके. दांभिकता, दैववाद, देव देव सतत देव देव करणे म्हणजे काय झालं की देव, काय झालं की देव असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी देव उपयोगाचं नाही होणार. देवाने साधनं बनवलेली आहे. आता तुम्ही आजही पडला, तुम्ही आजही पडल्याच्या नंतर मंदिरात जाऊन काय होणार तुम्ही? नाही, तुम्हाला कुठे जायचंय? डॉक्टरकडेच जायचंय. डॉक्टरला म्हणून सांगितलं हे करायला, डॉक्टरला देवानेच पाठवलं आहे, तो पण देवाचं रूप आहे. बरोबर ना. आपली आई ही देवाची रूप आहे. त्याच्यामुळे आपण देवाच्या समाजामध्ये आलो. आपण आलो, आपल्याला काय झालं आपल्याला कुठे येतात? डॉक्टरकडे येतात. डॉक्टर पण देवाचं रूप झाला. बरोबर ना. तुम्हाला हे सगळं एज्युकेशन मिळतं. मग तुम्ही सिनियर पासून, ज्युनियर पासून, स्टार्टिंग पासून, प्ले ग्रुप पासून बघा, तिथून आतापर्यंत जे काही शिकला ते शिकवणारे शिक्षक हे पण देवाचे रूप झाले. तुम्ही ज्यांच्यामुळे आहात, आई वडील हे पण देवाचे रूप झाले. हे सर्व देवाची रूप आहेत. प्रत्येक माणसामध्ये देव आहे. फक्त त्याला बघण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे. हेच अनेक संतांनी सांगितलेलं आहे की माणसामध्ये देव शोधा आणि तुम्ही त्याच्याबरोबरच राहा, त्याची मदत करा. जो गरीब आहे त्याची मदत करा. तुम्ही त्याची मदत केल्यावर तुमची मदत ऑटोमॅटिकली कोणतरी करतो. ओके. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, अहंकार, इगो नसला पाहिजे. की मला का नाही विचारलं, माझं नाव का नाही घेतलं, मला न विचारता हा डिसिजन कसा घेतला, असं काहीही वृत्ती ठेवायची नाही. ओके. दुराचार म्हणजे दुसऱ्याशी चुकीचं विचार करून वागायचं नाही. किंवा बोलतो चांगलं हसून बोलतो आणि मनात काय केलं वाईट विचार चालू आहे असं करायचं नाही. कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाही. कोणाबद्दलच नाही. ओके. कोणाबद्दलच नाही वाईट विचार करायचे नाही. मग या सर्व गोष्टींचा तरी काय घेतला, समाचार घेतला म्हणजे काय, आपल्या अभंगातून या सर्व गोष्टींमध्ये टीका केलेली आहे. ओके. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वानुभूती, ईश्वर. म्हणजे सर्वानुभूती म्हणजे काय, सर्वांमध्ये ईश्वर आहे. मला तुम्हाला सांगितलं की संतांनी हेच सांगितलंय की देवाला शोधायचं आहे त्याला मंदिरात नका शोधू. मंदिरात ती मूर्ती आहे, त्यात देव नाही आहे. देव कुठे आहे? देव माणसामध्ये आहे. माणसामधला देव शोधा. जर तुम्हाला माणसांमधला देव मिळाला तर तुम्ही सर्वात जास्त पुण्यवान समजलात. म्हणून तुम्ही काय करा, माणसांमध्ये देव शोधा. बघा ना, हे संत तुकाराम कोण होते? हे जास्त मंदिरात नाही जायचे, हे लोकांमध्ये असायचे, लोकांची सेवा करायचे. साई वज्रावर मानतो, साई बाबा काय करायचे? लोकांची सेवा करायचे. ते पण तेच म्हणायचे, देव शोधा आपण कुठे? माणसांमध्ये. जर तुम्ही माणसाला विचारलंच नाही आहे कोणतंही, आता आताची परिस्थिती माहितीच आहे काय होते. आता एकदा माणूस समजा ऍक्सिडेंट झाले की तो म्हणजे पडलेला आहे, लोक काय करतात, आधी मोबाईल काढतात, मोबाईल काढताना व्हिडिओ करतात. बरोबर. हे चुकीचं आहे. असं नाही करायचंय. तुम्ही त्याला जाऊन मदत करा. त्याला माणुसकी म्हणतात. म्हणजे तुमच्यात देव आहे. तुम्ही त्याच्यात देव बघितला की माझ्या देवाला काहीतरी झालंय, लागलंय, त्याला आपण उचलून हॉस्पिटलला दिलं पाहिजे. असं काहीतरी करायचंय. एकाला कोणतरी मारतंय, जा त्याला सांगा, समजवा, त्यांना अडवा. हे सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. नाहीतर खूप प्रॉब्लेम होणार. जर लोकांना विचारलं नाही तर मग खरंच खूप प्रॉब्लेम होणार. तो ह्याचा सलमान खानचा एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये एक डायलॉग सांगितला होता की थैंक यू मत बोलो, थैंक यू की जगह पर 3 लोगों की मदद करो और उन 3 को कहो कि और 3 की मदद करो, दुनिया बदल जाएगी. हा सच है. दॅट इज अ फॅक्ट. तुम्हाला पण हेच सांगतो की आपल्याला जर बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. 3 जणांची मदत करा. त्यांना सांगा 3 जण. जर असं सर्वांनी एकमेकांची मदत केली तर हे जग नक्कीच बदलेल, खूप बदलेल. आणि आज जी माणुसकी कमी होत चाललेली आहे ती पुन्हा माणुसकी निर्माण होईल. ओके. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची जी ओढ आहे, म्हणजे विठ्ठलाच्या भेटीसाठी त्यांचा जीव जो कासावीस राहिला आहे, जी आतुरता आहे, ती आतुरता या दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे. ओके. आता बघूया काय सांगतात अभंग. भेटी लागी जीवा लागिले से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागिले से आस. आस म्हणजे काय? आस म्हणजे इच्छा. आस म्हणजे काय? इच्छा. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? विश. म्हणजे तुला भेटण्याची, भेटी लागी जीवा, तुला भेटण्याची काय लागली आहे? मला आस लागलाय, तीव्र इच्छा आहे माझी तुला भेटण्याची. ओके. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्रंदिवस, रात्री असो दिवस असो, मी फक्त आणि फक्त तुलाच भेटण्याची काय करतोय? वाट बघत असतो.
तुझीच मी आठवण काढत असतो, तुलाच भेटण्याची माझी इच्छा असते. मला या जीवनामध्ये अजून काही नको, फक्त तू भेट. संपला. तू भेट म्हणजे काय? मंदिरात जाऊन त्या मूर्तीला भेटणं नाही. देवाला भेटणं म्हणजे मंदिरात जाऊन मूर्तीसमोर डोकं लावणं असा अर्थ होत नाही. देव भेटणं म्हणजे ती एक वेगळी एक काय म्हणतो, एक स्टेटस तर वेगळा असतो, स्टेटस वेगळा असतो. म्हणजे आपण त्या लेवलला पोहोचतो जिथे आपण खूप समाधानी असतो. बस देव मला भेटलेला आहे याचा अर्थ असा होतो की माझ्या मनात कसलाही इच्छा राहिला नाही. ओके, मला कसलंही टेन्शन नाही. आज या जगामध्ये असा किती लोक आहेत ज्यांना कसलंच टेन्शन नाही, बिंदास आहेत ते. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट टेन्शन घेतो. अरे उद्या पैसे येतील की नाही येतील, तुझ्याकडे पैसे येतील की नाही येतील हे कर्मावर डिपेंड आहे. तू चांगलं काम केलं असणार पैसे येणारच आहे. सोडून दे देवावरती, देव बघून घे. देव आहेच ना, देव बसलाय तुमच्या घरात. तुम्ही फक्त काय करायचंय, कर्म करायचंय. ओके, मग माझी फक्त एवढी इच्छा आहे की काय देवा तू मला भेट. देवा तू मला भेट, तुला भेटण्याची आस लागलेली आहे. त्याच्याबद्दल मला एक म्हणजे दृष्टांत दिलेली आहे की काय म्हणजे उपमा दिलेली आहे की कशा पद्धतीने तुला भेटण्याची मला इच्छा होत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. पौर्णिमेचा, पौर्णिमा म्हणजे काय, फुलमुंडे. पौर्णिमा, पौर्णिमा, पौर्णिमा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फुलमुंडे. जिथे फुलमून असतो त्याला पौर्णिमा म्हणतात आणि मूनच नसतो त्याला अमावास्या म्हणतात. ओके, तर पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्रमा, चंद्रमा म्हणजे काय, पूर्ण चंद्र, मून. ओके, चकोरा जीवन म्हणजे पौर्णिमेचा जो चंद्र आहे हे कोणाचं जीवन आहे, चकोर. चकोर नावाचा एक पक्षी आहे. चकोर नावाचा काय आहे, पक्षी आहे. त्याचं जीवन आहे. चकोर पक्षी जो आहे ना तो पौर्णिमा म्हणजे काय, फुलमुंडेचा वाट बघत असतो. खूप आतुरतेने वाट बघत असतो. पौर्णिमा व्हायला किती वेळ लागतात, 15 दिवसांनी पौर्णिमा होते, परत अमावास्या होते, परत 15 दिवसांनी पौर्णिमा होते, म्हणजे महिन्याच्या नंतर येते. मग हा जो चकोर पक्षी आहे ना तो या पौर्णिमेचा खूप आतुरतेने वाट बघत असतो की केव्हा एकदा ही पौर्णिमा येते. ओके, फुलमून डे होतो. तर चकोर जीवन म्हणजे चकोराचं जीवनच काय आहे, फुलमून डे. चकोराचं जीवनच आहे. म्हणजे पौर्णिमा जी आहे, पूर्ण चंद्र दिसणे हे चकोराचं जसं जीवन आहे तसंच माझं मन वाट बघत आहे. तैसे माझे मन वाटप आहे. म्हणजे माझ्यासाठी फुलमून डे म्हणजे तुझा दर्शन. तू दिसलास की झालं, मी खुश. वारकरी असतं, वारकरी दरवर्षी आतुरतेने त्या दिवशी वाढवलं असतं की त्या कोणत्या दिवशी आपण विठ्ठलाच्या दारी जातो. चालत चालत पायी जात असतात. जसं आपल्या कोकणामध्ये गणपती वाढवलं असतो आपण. गणपती कधी येतो आणि आपण त्याच्या भेटीला जातोय. प्रत्येक जण अशा एका क्षणाची वाट बघत असतो. जर तुम्ही कोणत्या दिवशी वाट बघता, कोणत्या दिवशी वाट बघता, मार्च महिन्यात विचारत एक्झाम कधी संपते, बस संपली एक्झाम, 2 महिने मस्त सुट्टी. तुम्ही ती वाट बघत असता. तसंच हा संत तुकाराम म्हणतात की मी सुद्धा तुला भेटण्याची खूप आतुरतेने काय होतोय, वाट बघतोय. हे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. आसावली म्हणजे काय, आतुर झाली. आसावली म्हणजे काय म्हणे, आतुर, एक्साइटमेंट किंवा एक्साइटमेंट आपण म्हणतो. ओके, एक्साइटमेंट आसावली. आता आसावली म्हणजे एक्साइटमेंट. काय सांगितलं का, दिवाळीच्या मुळे. दिवाळी हा एक सण आहे. दिवाळी आपलं पता आहे. दिवाळी या सणामध्ये ना हे जे आपलं इकडचे समाज सांगली सातारा या साईडला त्यांच्यामध्ये ना खास करून एक अशी एक रीत असते की ज्यांची लग्न झालेली आहे, जे सासरी आहेत, त्या मुलींना माहेरपणासाठी म्हणजे आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या घरी कोणत्या दिवशी येतात, दिवाळीच्या दिवशी. मग ते त्या दिवसाची खूप वाट बघत असतात. त्या मुली ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सर्व सुना म्हणजे त्याकडचे लग्न झालेली बाईला सून म्हणतात घरातली. ती सून जी आहे ती त्या दिवसाची वाट बघते. कोणत्या दिवसाची, दिवाळीची. की दिवाळी आली की मी माझ्या माहेरी जाणार, आई वडिलांना भेटणार, भावाला भेटणार, बहिणीला भेटणार, आजूबाजूला भेटणार. ओके, ते दिवस आनंदाने जगणार. पुन्हा मी माझ्या सासरी येणार. जसे त्या मुली दिवाळीची वाट बघत असतात, पाहत असे वाटुली पंढरीची, तसंच माझं मन काय करतंय, पंढरी, विठ्ठल म्हणजे जिथे विठ्ठल आहे ना, पंढरी, पंढरपूर, तिथे जाण्याची काय करतंय, वाट बघतंय.
विठ्ठलाची वाट बघते की विठ्ठल कधी येणार, कधी तू मला दर्शन देणार. या दिवसाची मी सुद्धा असंच वाट बघत असतो, जसे त्या मुली वाट बघत असतात, जसं तो सकोल पक्षी वाट बघत असतो पौर्णिमाचा, जसे मुली वाट बघत असतात दिवाळीची, तसेच मी पण वाट बघत असतो तुझ्या भेटीची. ओके. भुके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुके लिवा बाळ, भुके लिवा म्हणजे भूक लागणे, भुके लिवा म्हणजे भूक लागणे. भूक लागणे म्हणतात भुके लिवा, भूक लागणे, थर्स्टी हाय, हंग्री, हंग्री, हंग्री. ओके. भुके लिवा म्हणजे काय? हंग्री. जसं एखाद्या बाळाला भुके लिवा बाळ अति शोक करी. शोक म्हणजे गोंधळ करणे, शोक करणे म्हणजे काय? गोंधळ. हा शोक वेगळा, तो वेगळा. गोंधळ घालणे. तसा जो भुकेला मुलगा असतो, भुकेला छोटा मुलगा असतो, लहान मुलगा ज्याला स्वतःच्या हाताने काही घेता येत नाही, तो मुलाला जर भूक लागली असेल, म्हणजे तो कोणता मुलगा? आईच्या दुधावरती असणार. आईचं दूध म्हणजे त्याचं अन्न असतं, आणि जर ती आई त्या वेळात त्याच्याकडे नाही आली तर मग तो काय करतो? रडून रडून आक्रोश करतो. त्याच्यावरती पिक्चर तुम्ही बघितला असेल आता, आणि कथा आहे, सत्य कथा आहे, हिरकणी. ओके. हिरकणीचं बाळ खाली घरामध्ये असताना हिरकणीवरती घरावरती असते, त्यावेळेचं बाळ काय होतो? नुसता रडून रडून गोंधळ घालत असतो, आपल्या आईची वाट बघत असतो. त्या बाळाला जशा आईची आतुरता लागलेली असते, त्याची आई येईल आणि मला दूध पाजेल, तसंच सेम तसंच मला सुद्धा तुझ्या भेटीची काय लागल्या? आस लागली आहे. वाट पाहे उरी, उरी म्हणजे मनामध्ये, उरी म्हणजे काय? पिक्चर नाही. ओके. आजोश इथे उरी म्हणजे काय? मनामध्ये. माझ्या मनामध्ये माऊली, माऊली कोणाला म्हणतात? त्या विठ्ठलाला काय म्हणतात? माऊली म्हणतात. त्या माऊली तुझी वाट बघण्याची जे माझ्या मनात जी आतुरता आहे ती अशीच आहे, जसं लहान बाळ आईच्या दुधासाठी आक्रोश करत असतो, तसा मी पण काय करतोय? तुझ्या भेटीसाठी आक्रोश करत आहे. माझ्या मनातल्या मनात काय होत आहे? आक्रोश होत आहे, गोंधळ होत आहे की कधी तुम्हाला एकदा भेटणार. ओके. असं ते संत तुकाराम म्हणत आहे. तुका मने मज लागिलेसे भूक, धावून श्रीमुख दावी देवा. ओके. दावी देवा. तुका मने मज लागिलेसे भूक म्हणजे काय? तुका, तुका म्हणजे काय? तू नाही. तुका म्हणजे संत तुकाराम. तुका म्हणजे काय? संत तुकाराम. तुका म्हणजे काय? म्हणे संत तुकाराम म्हणतात. काय म्हणतात? मज लागिलेसे भूक, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. कसली भूक लागली आहे? खायची नाही, खायची भूक नाही लागली आहे, मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे. म्हणून ते विठ्ठलाला विनवणी करताय की काय कर? तू धावत ये, पळत ये, धावून ये आणि मला तुझा श्रीमुख दाखव. श्रीमुख म्हणजे काय? तुझा चेहरा दाखव. श्रीमुख म्हणजे देवाचा चेहरा, फेस ऑफ गॉड, तो चेहरा दाखव. मला एवढी भूक लागली तुझ्या दर्शनाची की त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी चक्राचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर मुलीचं उदाहरण दिलं, बाळाचं उदाहरण दिलं. जसं त्यांना बाळाला आईची, मुलीला माहेरी जायची आणि चक्राला पौर्णिमेच्या चंद्राची एवढी जी आस लागली असते, इच्छा असते की तो कधी येतोय, तसंच मला पण इच्छा निर्माण झालेली आहे. तेवढी इच्छा आहे की तू मला कधी दर्शन देतोस, तू मला कधी दिसणार. देवाला बघणं, मी महाराज सांगितलं की देवाला बघणं म्हणजे मूर्ती बघणं नाही. देवाला बघणं हे एवढं सोपं नसतं. देवाला बघण्यासाठी तुमच्या मनामध्ये कसल्याही इच्छा नसल्या पाहिजे. तुम्ही मनातून एकदम निर्मळ असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आपण एकदा ट्रॅव्हलिंगला जातो, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, आपण झोपतो की नाही रात्रीच्या वेळेला? आपण कोणाच्या भरोशावर झोपतो? ट्रेनमध्ये जो ड्रायव्हर असतो, बसचा जो ड्रायव्हर असतो, ट्रेनमध्ये चालवणारा गाडी असतो, त्याच्या भरोशावर आपण झोपून असतो बिनधास्त. मग आपलं जीवन सुद्धा एक प्रवास आहे. या जीवनाला चालवणारा कोण आहे? तो देव आहे. त्या देवाच्या भरोशावरती आपल्याला बसायचं आहे. म्हणून आपण टेन्शन घ्यायची गरज नाही, तो घे. फक्त आपण काय करायचं? आपलं दिलेलं काम, बस आपण आपलं काम करत राहायचं. बाकी काय मिळेल नाही मिळेल ते त्याच्या हातात आहे. तुम्ही चांगलं काम केलं, काही वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सर्व चांगलं करतोय, एवढा अभ्यास मी केला, पण मला पर्सेंटेज का नाही मिळाले. असं नसतं. तुमची पद्धत बदला. तुमची पद्धत चुकत असेल बायचान्स, अजून एखाद्या रस्त्यावर तुम्ही चालला, तुम्ही इथून 10 वेळा जात गेला आणि तुम्ही म्हणताय की चर्चगेट काय येत नाही, चर्चगेट काय येत नाही, तुम्ही जाताय घालूला,
तर हे देव पण तुम्हाला मूर्खच म्हणणार ना, असं नाही. तुम्ही योग्य मार्ग निवडला पाहिजे. म्हणून मला सांगितलं कोणाचा चुकीचा विचार करू नका, कोणाबरोबरही वाईट वागू नका, दुसऱ्यांना मदत करा. हा आपल्या जीवनाचा चांगला मार्ग आहे देवाला भेटण्याचा. ओके, देवाला भेटणे म्हणजे मरणे असा होत नाही, हा लक्षात ठेवा. देवाला भेटण्याचा हा चांगला मार्ग आहे. असं जर तुम्ही राहिला केलं नक्कीच तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सक्सेस हा मिळतच राहील. सध्या तुमचे देव म्हणजे तुमचे आई वडील, ते जे म्हणतात ते ऐका. त्यांच्यानंतर आपले शिक्षक जे शिकवतात, ते फक्त मीच नाही, जे जे तुम्हाला शिकवून गेले सर्व शिक्षक, त्या सर्व शिक्षकांचा तुमच्या जीवनामध्ये खूप आणि खूप महत्वाचा वाटा आहे. आम्ही तर खूप नंतर आहोत. तुम्हाला ज्यांनी एबीसीडी शिकवली, ज्यांनी तुम्हाला वाचायला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला लिहायला शिकवलं, ते शिक्षक खरे म्हणजे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. त्यांना आपण विसरून जातो, त्यांची आठवण पण ठेवत नाही. असं नका करू. त्यांची आठवण करा. शिक्षण दिनाच्या वेळी त्यांना जाऊन भेटा. खूप चांगलं असतं ते. त्यांची आठवण ठेवा नेहमी. जर भेटता येत नाही निदान त्या दिवशी आठवण तर करा, तर तुमच्यामुळे आम्ही आहोत. ओके, आता आम्हाला हे वास्तव नसता, आता आम्ही तिथे बडबड तुम्हाला समजलं असतं का? नसतं समजलं. ओके, ते शिक्षक म्हणा, आपले गुरु म्हणा, आपले आई वडील म्हणा, हे सर्वच खूप महत्वाचे आहेत. आणि हा समाज, ज्या समाजामध्ये आपण राहतो त्यांचा आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून काही जीवनामध्ये जेवढं काही जमेल तेवढं तुम्ही दुसऱ्यांसाठी पण करा. स्वतःसाठी पण करा, दुसऱ्यांसाठी पण करा. पण वाईट करायचं नाही, चांगलं करायचं, चांगले विचार करायचं, चांगलं कार्य करायचं, करत राहायचं. तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार. आता ही कविता तुम्हाला शिकवलेली आहे, तुम्हाला समजली असेलच. पण त्यातला काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, कशी वाटलं शिकवलं ते पण मला सांगा. म्हणजे बाय चान्स समजा पुढच्या लेक्चरवर मॅडम नाही येऊ शकल्या तर मी घेईन. जर माझं शिकवलं तुम्हाला समजलेलं नसेल तर पुढचं लेक्चर मी कॅन्सल करेन. ओके, आता हे करून घ्या. म्हणजे शब्दात लिहून ठेवा बायबल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी काही अभ्यास पाठवेल, तो अभ्यास पूर्ण करा. आणि मी तुम्हाला ग्रामरमध्ये फक्त ते समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहामध्ये एक शब्द असले ना, बेसिक ग्रामर ते तुम्हाला पाठवून देईल. त्याचा अभ्यास नाही करा. ओके.